नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. चला सुरू करूया का आजच्या सेशनला. आलेत का सगळे? व्हेरी गुड. ओके. हम्म, कोण आलं? मला विजन बोर्ड, हा स्नेहा मॅडम, विजन बोर्ड छान बनवलेला आहे आणि त्याच्यावरती काम करायचं आहे. तुषार सरांनी पण अफर्मेशन रेकॉर्ड केलेत, मला पाठवलेत, खूप छान. पुढे अजून ग्रोथ करायची आहे आणि मी जे चेंजेस सांगितले ते तुम्ही सगळ्यांनी करायचे आहेत. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचे. ओके. येस, सुरू करूया. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपला जो पुढचा टॉपिक होता तो आपण काय बघणार होतो, ते म्हणजे अन्न आणि पाण्याला कशा पद्धतीने चार्ज करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन बसा. सगळ्यांनी काय करायचं, आपल्या आजूबाजूला काचेचा ग्लास असेल तर शक्य असेल तर काचेचा ग्लास यूज करा, नाही तर स्टीलचा ग्लास केला तरीही चालेल. एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे आणि शांत जागेवर बसायचं आहे, हालचाल करायची नाही. जर ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही एक तुमच्या बॉटललाही चार्ज करू शकता. ठीक आहे. सगळ्यांनी पटकन आपल्या आजूबाजूला. सोनाली ठाकरे मॅडम, तुम्ही नवीन आहात का? ही सेशन रोज जॉईन करता आहात सोना मॅडम? पटकन सगळ्यांनी स्टार्ट करायचं आहे. न्यू आहात, कॅमेरा ऑन करून बसायचा नियम आहे मॅडम माझ्या क्लासमध्ये. शक्य असेल तर कॅमेरा ऑन करून बसा, नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग बघावी लागेल. कारण आपण ना एनर्जीच्या बद्दल जाणून घेणार आहोत आणि कसं आहे, आपण एनर्जी सोबत ना जास्त पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने आपण त्याच्यासोबत डील नाही करू शकत. सगळ्यांनी काय करायचं आहे, या पद्धतीने पाणी चार्ज करायचं आहे आपल्याला. रेकीच्या साह्याने आपण चार्ज कसं करतो ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करायची आहे, एका ठिकाणी बसायचं आहे. आय होप की सगळ्यांनी पाणी घेऊन बसलेले आहात. हो, व्हेरी गुड. चला सुरुवात करूया. सगळ्यांनी दोन्ही हात हृदयाजवळ जोडायचे आहेत आणि रेकीला प्रेयर करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसींचे देखील आभार व्यक्त करते. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. कृपया करून प्रवाहित हो. कृपया करून प्रवाहित हो. आता माझी मदत कर. आपल्या इष्ट देवतेला देखील वंदन करून घ्या. आजपर्यंतच्या सर्व गुरुजनांचे आपण आभार व्यक्त करतो आहे. आपले आई वडील, कुटुंबातील सर्व वरिष्ठ, आपले सासू सासरे, आपले पती, आपले मुलांचे आभार व्यक्त करायचे आहे. रे की अमृत, 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 रे की अमृत. हळुवारपणे डोळे उघडायचे आणि आपल्या हातात ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा. एका हातात ग्लास घ्यायचा आहे. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत आणि उजव्या हाताने आपण काय करायचं आहे, आपल्याला या पाण्याला काय करायचं, चार्जिंग करायचं आहे.
आणि रेकीला पूर्णतः आवाहन करून माझ्या हाताने रेकी शक्ती प्रवाहित होत आहे. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या पद्धतीने पाण्याला चार्ज करायचं आहे. हळूहळू अगदी हात फिरवायचा आहे. दिव्य रेकी शक्तीमुळे, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादामुळे या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव येत आहे. दिव्य रेकी शक्तीमुळे, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादामुळे या पाण्याला तीर्थाची चव येत आहे. हळुवारपणे जवळपास 21 वेळा आपण चार्ज करणार. दिव्य रेकी शक्तीच्या सहाय्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या सहाय्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. तुम्ही देखील मनातल्या मनात प्रेयर करायची आहे. आणि 21 वेळा आपल्याला साधारणतः अंदाजे पाण्याला चार्ज करायचा आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. अगदी दोन्ही आपल्या एक हातानं पाणी पकडायचं आहे, दुसरा हात पाण्यावरती ठेवतो आहे, चार्ज करायचा आहे. पूर्ण ऊर्जा आपल्याला तिथे प्रवाहित करायची आहे. पूर्ण ऊर्जा आपण पाण्यामध्ये प्रवाहित करतो आहे. ही संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपण पाण्याला देतो आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. पूर्ण एनर्जी आपण पाण्याला देतो आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपण ही प्रोसिजर करतो आहे. आता सगळ्यांनी 21 वेळा झालं असेल तर ते पाणी पिऊन बघा. ज्यांचं झालं असेल त्यांनी पाणी पिऊन बघायचं आहे. आणि काय चेंजेस जाणवतात पाण्यामध्ये. ज्यांचं नाही झालं आहे त्यांनी हळुवारपणे करायचं आहे. मॅडम सगळं पाणी प्यायचं? हो, प्या, पूर्ण पाणी प्या. पाणी थोडं गोड लागतंय. बरं. पाणी गोड लागतंय आणि हलकं आणि वेगळंच लागतंय. हं. पाणी म्हणजे असं. तोंडाला वेगळीच चव आली आहे पाण्यामुळे. अजून चव बदलली आहे पाण्याची. बदलली हो. की बदलली का पाण्याची चव? हो. थोडा फरक जाणवत आहे का पाण्यामध्ये? जर इथे आपण जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी तीर्थासारखं वाटतंय देतो आहे पाण्याला, तेव्हा या पाण्याला तुम्हाला काय बोलायचंय दररोज माहितीये का? रोज हे तर आपण तीर्थाची चव देण्याचा प्रयत्न केला, असं पाणी खारट देखील लागू शकतं.
या पद्धतीने तुम्ही एखाद्या पाण्याला समुद्राच्या पाण्याची चव पण आणू शकता. ते पाणी तुम्हाला खारट देखील लागू शकतं. मग मला रोज रेकीच्या प्रार्थनेमध्ये हे पाणी रोज चार्ज करून प्यायचं. असं ज्यांचं दीक्षा रेकीची झालेली आहे त्यांनी आजारी व्यक्तीला देखील तुम्ही चार्ज करून देऊ शकता. मग ह्या पाण्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? हे पाणी ग्रहण करून ज्या व्यक्तीसाठी तुम्ही चार्ज करत असाल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. फॉर एक्झाम्पल मी माझ्यासाठी जर चार्ज करत असेल तर मी काय करणार? हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. ठीक आहे. काय बोलायचं? हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. आपण इथे आरोग्यावर पण काम केलं आहे, आपण समाधान, आपल्याला शांती पाहिजे त्याच्यावर पण काम केलेलं आहे, आणि आपल्याला पैसा पण पाहिजे त्याच्यावर पण काम केलेलं आहे. दुसऱ्यांना द्यायचं असेल, समजा एखाद्या व्यक्तीला तो आजारी आहे तर त्यांनी काय म्हणायला पाहिजे? हे पाणी ग्रहण करून मला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होत आहे, मी निरोगी जीवन जगत आहे, असं आपल्याला पाण्याला दररोज म्हणायचं आहे. किंवा समजा आपण आपल्या मुलांना अभ्यासासाठी देतो आहोत, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल, मग आपण काय करणार? हे पाणी ग्रहण करून माझा मुलगा खूप चांगला अभ्यास करत आहे, त्याची काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन पॉवर अधिकाधिक वाढत आहे, असं पाण्याला बोलायचं आहे. समजलं का? आपण पाण्याला का चार्ज करत आहे? कारण आपण पहिल्यांदा बघितलं होतं की पाण्यामध्ये काय आहे? ऊर्जा आहे. जसं ह्या पाण्याला ऊर्जा आहे, हे पाणी जर मी पित आहे तर माझ्या शरीरातल्या पण, आता आपण काय केलं, या पाण्याला तीर्थाची चव आली म्हणजे हे पाणी तुम्ही ग्रहण केलं, शरीरामध्ये जे काही विकार असतील, जी काही निगेटिव्हिटी आहे, तिथे तुम्ही तीर्थ देत आहात. जे मंदिरातलं तीर्थ काय आहे? देवाच्या अभिषेकांनी आपण ते पित असतो. इथे शरीरामध्ये जेव्हा तुम्ही तीर्थ, आपण या पद्धतीने तीर्थच्या व्हायब्रेशन पोचवत आहोत, जी काही निगेटिव्हिटी आहे ती फ्लश होणार, म्हणजे शरीराच्या बाहेर पडणार. बरोबर? ती घामाच्या द्वारे किंवा आपले जे काही जे आपली सिस्टीम आहे त्याद्वारे बाहेर पडणार. बरोबर? मग या पद्धतीने मी जर दररोज या पद्धतीने जर मी पाणी पित असेल तर आजार पण राहील का? आणि आजारी व्यक्तीला आपण एक देतोय मेडिसिन, आपण रेकीमध्ये बंद करायला सांगत नाही. रेकी ही काय करते? मेडिसिन सोबत आपण ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरतो. कुठलाही मेडिसिन बंद करायचा नाही आहे, पण त्यासोबत फास्ट रिकव्हरी व्हावी त्यासाठी आपण रेकीचा प्रयत्न करणार आहोत, रेकी देणार आहोत, रेकीनी चार्ज केलेलं पाणी पिणार आहोत. कळालं? काय उद्देश आहे? की हे व्हायब्रेशन मॅटर करतात. तुमच्या शरीरात जसं पाणी आहे तसं बाहेर पण पाणी आहे, म्हणून पाण्याला आपल्याला चार्ज करून प्यायचं आहे. इथपर्यंत कळालं का? का चार्ज करायचं आहे? कारण पाणी शरीरामध्ये आहे, तुमच्या माझ्या प्रत्येका ठिकाणी आहे, आणि 70% पाणी पृथ्वीवर जसं आहे तसं माझंही शरीर 70% पाण्यानेच बनलेलं आहे. म्हणून मला दररोज सकाळी उठल्यानंतर जे पहिलं पाणी पिणार आहात ते ब्रश न करता प्यायचं. काय करायचं? ब्रश न करता पाणी चार्ज करून प्यायचं. रेकीची प्रार्थना करा. आत्ता आत्ता म्हणलं असं ना? हा, तसंच. तर आता आपण तीर्थसमान म्हटलं, मग तुम्ही काय हं. म्हणू शकता डे टू डे लाईफमध्ये? हे पाणी ग्रहण करून मला चांगलं आरोग्य लाभत आहे, हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे, हे पाणी ग्रहण करून मला चांगला जॉब मिळालेला आहे, हे पाणी ग्रहण करून माझे मुलं खूप चांगला अभ्यास करत आहे, ज्या मुलासाठी किंवा मुलीसाठी तुम्ही तयार करता आहे, हे पाणी ग्रहण करून माझं वजन कमी होत आहे, किंवा हे पाणी ग्रहण करून माझं वजन वाढत आहे. बरोबर ना जी? किंवा माझं शुगर बॅलन्स होत आहे, माझं बीपी बॅलन्स होत आहे, बरं माझा थायरॉइड बॅलन्स होतो आहे. जो प्रॉब्लेम आहे त्याला बॅलन्स करायचं आहे, त्या प्रॉब्लेमला मॅनिफेस्ट नाही करायचं. त्याला काय करायचं? माझा प्रॉब्लेम बॅलन्स होत आहे. बीपी प्रत्येकाला आहे ना, शुगर प्रत्येकाला आहे. आपल्या जर शरीरामधली रक्ताची जी पातळी आहे त्याच्यामध्ये जर जे साखरेची पातळी एकदम खाली गेली तर आपल्याला चक्कर यायला लागतील. करेक्ट का? तिथे आपल्याला बीपी नसेल तर आपलं शरीर थंड पडेल. हा, 21 वेळा करायचं आहे. 21 वेळा तुम्ही मनातल्या मनात बोललं तरी चालेल, पण करणं मात्र 21 वेळा चार्ज करा, रेकीची प्रेयर करून करा. ठीक आहे? रेकीची प्रार्थना करायची आहे आणि 21 वेळा तुम्ही मनातल्या मनात बोला. आपल्या ज्या काही भावना आहे एकदम सगळ्यांसमोर एक्सप्रेस करून बोलण्याची गरज नाही. आपल्याला शांततेने कामं करायचे, शांतीत क्रांती करायची असं म्हणतात, तसं करायचं आहे. शांतीत राहा.
येस, हां, शांतीतच आपल्याला करायचं आहे. कोणाला दाखवण्यासाठी आपण हे करत नाही, हे मी माझ्या ग्रोथसाठी करते आहे हे विसरायचं नाही. म्हणून तुम्हाला मी विजन बोर्ड लावताना पण तुम्ही एका सेफेस्ट जागेवरती लावा, जिथे बाहेरचे लोक जास्त येणार जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही विजन बोर्ड लावा. आणि सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर हे पाणी चार्ज करून प्यायचं आहे. कळालं? रेखीची प्रार्थना टाका ना ग्रुपवरती हो, टाक. एकदा. हो. ओके. आता पुढे जाऊया. इथपर्यंत आलेत सगळे. आता आपल्याला अन्नाला कसं चार्ज करायचं, ते अन्न आहे त्याला चार्जिंग कशा पद्धतीने करायचं. तर पहिल्यांदा आपण चार्जिंग करतो आहे ना, तर आपण जे अन्न शिजवतो आहे त्याला चार्ज करताना इथं तुम्ही मंत्र साधना लावून ठेवू शकता, किंवा सगळी प्रिपरेशन झाली आहे, सगळं तयार आहे तुमच्या वरण भात भाजी पोळी जो काही तुमचा आपला यानुसार आपल्या घरानुसार म्हणा किंवा तुमच्या संस्कृतीनुसार, जे काही साऊथ इंडियन लोक आहेत ते इडली सांबार डोसा वगैरे खातात, त्या त्या पद्धतीने आपल्या घरात जे काही अन्न भाकरी पोळी बनते आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायची, रेकीची प्रार्थना करायची. फॉर एक्झाम्पल असं या पद्धतीने मी इथे काय करते, एखादा बाऊल आहे, इथे काय करणार, दोन्ही हात रेकीची प्रार्थना करायची आहे आणि इथे रेकी देणार. या पद्धतीने मी काय करणार, जे काही फूड बनवलेलं आहे त्याला चार्ज करताना दोन्ही हातांनी हे अन्न ग्रहण करून माझ्या मला व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना काय करताय, स्वास्थ्य लाभ होत आहे. हे अन्न ग्रहण करून आम्ही दीर्घायुष्य होत आहे. हे अन्न ग्रहण करून आम्हाला परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. या पद्धतीने अन्नाला चार्ज करायचं आहे. पूर्ण हाताचे व्हायब्रेशन्स, स्पेशली लेडीज हाताचे व्हायब्रेशन्स तुम्ही अन्नाला द्या. आणि परिणाम हा तुम्हाला हळूहळू जाणवेल. फार फरक पडतो. आपल्याकडनं एखादी चूक जरी झालेली असेल आणि तुम्ही रेकीची प्रार्थना, म्हणजे कधी कधी मीठ कमी होतं, कधी तिखट जास्त पडतं, रेकीची प्रार्थना करून तुम्हाला असं जाणवायला लागेल की सगळे घरातले व्यवस्थितरित्या जेवण करायला लागतात. व्यवस्थितरित्या त्यांनाही चिडचिड न होता जेव्हा तुम्ही चार्ज करता आहे किंवा मंत्र साधनेमध्ये जेव्हा अन्न बनवता आहे त्याची गोडी तिथे निर्माण होते, त्याचा फरक जाणवतो. म्हणून रोज आपण काय करणार, हे जे काही करणार आहे त्याला चार्ज करा. 2 मिनिटं लागतात रेकीची प्रार्थना करायला आणि 2 मिनिटं लागतात पूर्ण ऊर्जा त्याला प्रवाहित करायला. ते पण 21 वेळा म्हणायचं का मॅडम? नाही नाही, 21 वेळा नाही म्हणायचं, पण हातामध्ये ज्या संवेदना येतील, कोणाच्या थंड संवेदना असतील कोणाच्या गरम संवेदना असतील, त्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला अन्नाला चार्ज करायचं आहे. आणि जे अफर्मेशन बोलता आहे ते तुम्ही स्वतः मनातल्या मनात बोला. दुसऱ्यांना आपल्याला सांगण्यासाठी वगैरे आपण करत नाही आहोत. अफर्मेशन बोलताना मनातल्या मनात बोला. ओके. आणि हो, आता बऱ्याचदा घरात फॅमिली मेंबर्स पण राहतील, तर फॅमिली मेंबर्सला काहीतरी वेगळं वाटू नये म्हणून आपण सांगून गोष्टी करा. न सांगता कराल तर विनाकारण गैरसमज होईल. आता तुषार सर स्वतः शिकले आहेत तर ते वाईफला सांगू शकतात की या पद्धतीने आपण चार्ज केलेलं फूड खायला पाहिजे. कारण आता चार्ज केलेलं फूड आणि घरचं जे अन्न आहे ते का बरं आपल्याला आरोग्यदायी वापरतं, आणि आपल्या भावना तिथे आपण इन्व्हॉल्व करतो ना. आपण एक प्रेमाने आपल्या घरातलं म्हणजे आपल्या घरातले व्यक्ती म्हणा किंवा आपलं कुटुंब व्यवस्थित पद्धतीने जेवण केलेलं पाहिजे. त्यासाठी आपण खूप ओढाताण होत असेल तरीही आपण सगळ्या गोष्टी घरी प्रयत्न करतो करण्याचा. बरोबर. मग आता ही काय होत आहे, स्विगी झोमॅटोवरनं जेव्हा ऑर्डर करतो मी, कधीतरी इमर्जन्सीमध्ये ऑर्डर करायच्या विरोधात नाही, पण तेव्हा किंवा हॉटेलमध्ये जातो आहे तेव्हा देखील ग्रेकीची प्रार्थना करा आणि त्याला चार्ज करा. कारण बघा, आपण ज्या भावनेने अन्न बनवत आहोत ती भावना वेगळी असते, आणि हॉटेलमध्ये जो व्यक्ती अन्न बनवतो आहे त्याच्या भावना वेगळ्या असतात. त्याचा उद्देश काय असतो, पैसा कमवणं. कधीतरी त्याचं कोणासोबत भांडण झालेलं असेल तेव्हाही काय असेल त्याचा माइंडसेट, हे काम संपवायचा माइंडसेट असतो. ते काम समोरच्या व्यवस्थित जेवला पाहिजे हा माइंडसेट नसतो. त्याला काय आहे, हे ऑर्डर आली आहे कंप्लीट करायची आहे. तिथे वेगवेगळ्या एनर्जीज काम करतात. आता आपण ऊर्जा शिकतो आहे, प्रत्येकाचा आपला ऑरा असतो, आपण ऑरा बघितला. म्हणून जेव्हा अन्न ट्रॅव्हल करत आहे किंवा स्विगी झोमॅटोवरनं तुम्ही फूड आणता आहात ते खूप ट्रॅव्हल करून येईल, त्यालाही तुम्ही चार्ज करून खा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा जात आहात मनातल्या मनात रेकीची प्रेयर करून, सगळ्यांसमोर जमणार नाही तुम्हाला पण शक्य असेल तर प्रेयर करून चार्ज करून
किंवा तुम्हाला एखादा मंत्र माहिती असेल तर मंत्र साधनेने अगदी मनापासून प्रार्थना करायची. रेकीला सांगा, स्वामींना सांगा, की हे अन्न ग्रहण करून मला काय मिळणार आहे, पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. या पद्धतीने स्वतःही अन्न चार्ज करून खा. हळूहळू तुमचे डिसिजेस नाहीसे होतील, तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल, झोप चांगली लागणार आहे, कळताय, आणि कामं पटापटा होतील. बऱ्याच वेळा रेकीच्या जेव्हा आपण साधना करतो तेव्हा तुमच्या कामाची स्पीड पण वाढलेली दिसते. जो काही तुम्हाला कामाला लागणारा वेळ आहे तो काय होतं, तुम्ही स्वतः ॲक्टिव्ह होतात. तेव्हा तुमच्या कामामध्ये जो अर्धा तास लागणार असतो तेव्हा 20 मिनिटं लागतात, ज्याला 1 तास लागतो तेव्हा 40 मिनिटं, असा हळूहळू तुमचा वेळ काय होतो, वाचतो. आणि त्या ऊर्जांना तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने अनुभवता येतो. कळालं? वॉटर आणि फूड चार्जिंग. आता जसं आपल्याला रेकीची साधना करायची आहे, तर त्यामध्ये असं काही नियम सांगितला नाही आहे की तुम्ही साधना करताना हे खाऊ नका किंवा असं खा किंवा आंघोळ करून बसा. पण शक्य असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला होत असेल तर ब्रह्ममुहूर्ताला, किंवा शांत वेळ तुम्हाला जेव्हा मिळतो तेव्हा तुम्ही साधनाला बसा, जेणेकरून कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. एकदा मी तुम्हाला साधना करून दाखवेल. एक दिवस आपण साधना घेऊया सगळ्यांची. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साधना करताना शक्य असेल तर आपली एनर्जी डिस्टर्ब होणार नाही अशा गोष्टी करायच्या नाही. एनर्जी डिस्टर्ब कशा कशामुळे होते ते पण माहिती पाहिजे ना, बरोबर? मग मी काही व्यसन करत असेल तर माझी एनर्जी डिस्टर्ब होईल, बरोबर? मी काही निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहत असेल तेव्हा माझी एनर्जी डिस्टर्ब होईल. खूप फास्ट फूड खात असेल, म्हणजे बाहेरचं खूप खायची जरी सवय असेल तर आपली एनर्जी डिस्टर्ब होते. कारण बनवणारा व्यक्ती हा फार वेगवेगळ्या भावनेने अन्न बनवत असतो, बरोबर? त्याचं त्याच्या बायकोसोबत भांडण झालं असेल तर मग कसं होईल, बरोबर? मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. माझा आवाज मध्ये ब्रेक मध्ये होतोय? मध्ये मध्ये होतोय. रुपाली मॅडम, आवाज येतोय माझा? आर्या मॅडम, हो. आवाज येतोय? क्लिअर आहे आवाज माझा? आवाज हो मॅडम. आवाज आता मध्ये थोडासा ब्रेक होतो. हो हो येतोय थोडा आवाज. ब्रेक होतोय. ब्रेक होतोय थोडा मॅडम. ओके. ओके, आता येतो आहे? हो येतोय. हो हो येतोय. ओके. येतोय. तर असे काही पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत जे फास्ट फूड झालं आहे. नॉनव्हेज तुमच्या परीने तुम्ही बघा, सोडायचं नाही सोडायचं हा तुमचा प्रश्न आहे. पण ज्या हेल्दी, म्हणजे आपण 3 गोष्टींवरती काम करतो: आहार, विहार आणि विचार, बरोबर? मला आहाराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, म्हणजे 7 चक्रांशी कनेक्टेड चांगले पदार्थ मी खाण्याचा, चांगले व्हेजिटेबल्स झाले, फ्रुट्स झाले, ड्रायफ्रुट्स खाण्याचा प्रयत्न करणार. पाणी रेकीची साधना करताना भरपूर प्या. जवळजवळ 3 लिटर पाणी आपल्याला दररोज प्यायचं आहे. आणि विचार म्हणजे काय, आपल्याला बीज मंत्रांची साधना करायची आहे, किंवा रेकीची जी साधना तुम्हाला सांगितली जाईल त्या पद्धतीने तुम्हाला दररोजची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणून ही साधना करताना 21 दिवसांची साधना आपल्याला करावी लागणार. या साधनेच्या दरम्यान शक्य असेल तर तुम्ही टॉक्सिक स्लो, म्हणजे आपल्या चिडचिडेचं वातावरण असं राहील अशा पद्धतीने त्या वातावरणात तुम्ही साधना करू नका. शांत वेळेत एक वेळ ठरवून त्याच वेळेस शक्य असेल तर 21 दिवस साधना करायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे बाहेरचे जे पदार्थ सांगितले आहे शक्य असेल तर अवॉइड करा. जे काही ड्रिंक म्हणता येईल किंवा आपण म्हणतो अल्कोहोल झालं आहे किंवा स्मोकिंग आहे, अशा ॲक्टिव्हिटीपासून पण 21 दिवस स्वतःला दूर ठेवा. ठीक आहे? समजतंय काय गोष्टी करायच्या नाही आहे? म्हणून या गोष्टीमुळे माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होणारा प्राण ऊर्जा जी म्हणतोय आपण, कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडी ऊर्जा, ती डिस्टर्ब होणार. म्हणून मला काय करायचं आहे, साधनेचा जो संकल्प करायचा आहे तो 21 दिवसांचा या पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते आहे, ती म्हणजे तुम्ही टाईम फिक्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शक्य असेल तर एकच वेळ ठरवा. मी सकाळी 7:30ला करत असेल तर 7:30ला. जेव्हा नाही, आता तुमच्या बऱ्याच सरांचं शिफ्टनुसार काम असतं, मान्य आहे. लहान मुलं आहे, वेळ मिळत नाही. पण शक्य असेल तर तो अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे स्वतःसाठी.
ठीक आहे, कारण तुमच्या या साधनेदरम्यान तुमची पॉवर खूप वाढणार आहे, तुम्हाला प्रचंड अनुभव पण येतील. त्यानंतर जे काही लोक ड्रग्ज वगैरे घेतात त्यांचीही एनर्जी डिस्टर्ब झालेली आपल्याला जाणवते. आणि लॅक ऑफ पुअर स्लीप यामुळे पण आपल्याला काय होत आहे, खूप जास्त झोप तुम्ही व्यवस्थित घेणार नाही तर तुमची एनर्जी तिथे पण तुम्हाला डिस्टर्ब झालेली जाणवेल. म्हणून शक्य असेल तर झोप व्यवस्थित घ्या, 6 ते 7 तासांची कमीत कमी झोप घ्यायची आहे. धुळीमध्ये म्हणजे आपण म्हणतो पोल्युशन ठिकाणी आपल्याला जास्त ट्रॅव्हल करायचं नाही. जायचं असेल तर व्यवस्थित तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन देऊन रेकीची प्रेयर करून कुठेतरी ट्रॅव्हल करा. आता यामध्ये अजून एक येतो आहे, तो म्हणजे ऑरा प्रोटेक्ट करणं. आता तुम्हाला काय करायचं आहे, ऑरा प्रोटेक्ट करणं म्हणजे काय, तुम्ही जेव्हा रेकीची साधना कंप्लीट झाली, ती झाल्यानंतर या पद्धतीने तुम्ही इथे ऑराची गाठ बांधू शकता. ठीक आहे. नाहीतर रूट चक्र आहे, रूट चक्रापासून आपण क्राऊन चक्रासोबत इथे गाठ बांधायची. ठीक आहे. आणि रेकी शक्तीला म्हणाय, हा कळेल सोनाली मॅडम, जमलं. किंवा या पद्धतीने तुम्ही ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात अशी गाठ बांधू शकता. याला म्हणत आहे ऑरा लॉक करणं. जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण रेकी शक्तीने कवच निर्माण करतो, घराच्या बाहेर जात असाल तर हे कवच आपल्याला सुरक्षा देणार आहे. म्हणून आपला ऑरा काय करायचा आहे, प्रोटेक्ट करायचा आहे. कळालं का? कशा रोज पद्धती गरज नाही ना मॅडम? रोज करायचा ना आपण, रोज जर लोकांच्या सानिध्यात येत असू तर रोज करा. नाही, आता कसं आम्ही होम मेकर आहे, मोस्टली घरातच असतो, तर मग म्हणून म्हणलं की रोज करायची गरज आहे का? करा ना, तर काय होतंय, आपण एक सुरक्षा कवच करतोय आपल्या आजूबाजूला. आपण शेजारी बोलतो किंवा कुठेतरी आपल्या घरी कामासाठी येतं, त्या केसमध्ये पण तुम्ही ऑरा प्रोटेक्ट करा, लॉक करून ठेवा. यांनी काय होईल, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? औरा प्रोटेक्शन कळालं का, की तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नक्की. अंकिता मॅडम, स्नेहा मॅडम, श्यामल मॅडम, औरा प्रोटेक्शन करा. ज्योती मॅडम स्पेशली, मॅडम. हा, ज्योती मॅडम रेकीची प्रेयर करून औरा प्रोटेक्ट करत राहा रोज. मॅम मला एक क्वेश्चन विचारायचा होता हम्म. की जसं आपण आपल्यासाठी पाणी चार्ज करून पितो, हम्म. तसं जर फॅमिलीसाठी आपण जे एखादा माठ किंवा काय भरून ठेवतो, तर त्याला चार्ज असं करता येईल का आपल्याला? नाही, एवढी पॉवर सध्या तुमची वाढलेली नाहीये. तुम्ही थर्ड लेवलला वगैरे करू शकता ते. आता सेकंड लेवलला थोडी ऊर्जा कमी असते आणि साधना पण झालेली नाहीये, त्यामुळे आपल्याला ग्लास चार्ज म्हणजे ग्लास आपण जो आहे ना, काचेचा ग्लासमध्ये पाणी चार्ज करून स्पेशली द्या. त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही चार्जिंगला द्या. आपल्याला माठ वगैरे चार्ज करताना हे थर्ड लेवलला आपण करून ठेवू शकतो, की एकदा सकाळी तुम्ही माठ चार्ज करून ठेवला तर तिथे थर्ड लेवलला आपल्याला काही सिम्बॉल शिकायला मिळतात, अजून काही टेक्निक शिकायला मिळतात, तेव्हा तुमची पॉवर एनर्जी पण वाढते. हा फरक जाणवतो, तेव्हा तुम्ही करू शकता. मॅडम, ते निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला जेव्हा असतात की नाही, किंवा निगेटिव्हिटी असते ना, तेव्हा थोडासा विकनेस जाणवतो साधनाच्या दरम्यान, किंवा साधनेमध्ये खंडही पडू शकतो. साधना आपली पूर्ण पण होत नाही, मधात ब्रेक लागतात. तसं होऊ देऊ नका, संकल्प घेऊन बसा, होईल. तेव्हा बघा मला काय म्हटलं ज्योती मॅडम. 21 दिवसाची पूर्ण झाली, हा, परत त्याच्यानंतर एक 2 ते 3 दिवस ब्रेक होता, परत कंटिन्यू करते, पण करते ना, झाला की विकनेस, कोणाशी बोलू नाही वाटत नाही आहे जरा असं. बोलायचं ना, साधना झाल्यानंतर कोणाशी थोडा वेळ बोलायचंच नाही. अर्धा तास रिलॅक्स होते, पण थोडं डोकं जड राहणं किंवा काय असं 1-8 दिवस जर असं प्रॉब्लेम आहे. काही होत नाही. तेवढं तर आपल्याला सहन करायचंय. जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जायला पाहिजे असं वाटत असेल, आणि मिठा आणि कॉफी पावडरने आंघोळ करा. हो, पण राग कमी झालाय, म्हणजे समजते की ते आपण ओरडायचं नाहीये, आपल्याला त्रास होतो. स्वतःला आपण जपणार नाही तर कोण जपणार आहे? आपल्या आनंदासाठी आपण आपल्या आनंदाची गुरु म्हणजे चाबी म्हणता येईल, ही आपल्याच जवळ ठेवायला पाहिजे. आपणच स्वतःला जपायला पाहिजे. हो हो. कळालं? येस. आहे. ठीक मॅडम आहे. साधना किती वेळ करायची? 21 दिवस. अर्धा तास? आज नाही करायची, उद्यापासून मी साधन. किती किती तास वगैरे?
साधनेला आपण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की रेकीची साधना काय काय करायची आहे. ठीक आहे. मी करून पण घेईल कशा पद्धतीने करायची. आपल्याला बघायचं आहे की साधना करताना जवळपास 40 मिनिटं वेळ लागतो, तेवढा द्यावा लागेल. ठीक आहे. त्यामध्ये काय येतं, वॉटर आणि फूड चार्जिंग येतं, जे तुम्हाला रोज डेली सकाळी उठल्यानंतर वॉटर आणि फूड चार्जिंग घ्यावंच लागेल. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की रेकीच्या साधनेचा पुढचा पण भाग आपण थोडासा बघूया. त्यामध्ये येत आहे, आपण मेडिटेशन वाटलं तर उद्या घेऊ, काही हरकत नाही. पहिले येत आहे आपल्या घराला आणि आपल्या स्वतःला प्रोटेक्शन कसं द्यायचं. बरोबर ना? हे महत्वाचं आहे का, की आपण जिथे राहतो आहे तिथे आपण स्वतःला प्रोटेक्शन कसं द्यायचं आहे, आपल्या घरांना हो. प्रोटेक्शन कसं द्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो आहे, एनर्जी बॉल क्रिएट करत असतो. ठीक आहे. मग एनर्जी बॉल क्रिएट करताना पहिल्यांदा दोन्ही हात रब करायचे आहे. रेकीची प्रेयर करा आणि दोन्ही हात रब करायचे. आपण मनातल्या मनात प्रेयर केली तरी चालेल. स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. डॉक्टर मिकाऊ आभारी आहे. मी दिव्य डॉक्टर रेकी मिकाऊ आभारी. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, कृपया करून प्रवाहित हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता दोन्ही हात रब करायचे आहेत आणि हात जवळ दूर करायचा प्रयत्न करा. आपल्या हातामध्ये तुम्हाला संवेदना जाणवतील, थंड गरम संवेदना असतील. छोटा असेल मोठा असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला कनेक्ट वाटेल, जिथे स्टॉप वाटेल तिथे तुम्ही एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. आता हा पहिला एनर्जीचा बॉल आपण काय करतो आहे, तयार केलेला आहे आणि यामध्ये मी स्वतः, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, मनातल्या मनात म्हणा की मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, सर्व वाहनं, यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. असं आपण 3 वेळा म्हणणार आहोत. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, सर्व व्यक्ती, वाहनं, यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, वाहनं, यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. कोणाचा हा बॉल जड पडू शकतो, कोणाचा हलका होऊ शकतो. आता हा बॉल जसा आपण ऑरा शुद्ध करायला एनर्जी पाठवतो आहे, तशाच पद्धतीने हा बॉल आपण ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. सगळ्यांनी हा बॉल ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवायचा आहे. हा बॉल कशासाठी केलाय आपण? आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी, कुटुंबातल्या सदस्यांची निगेटिव्हिटी काढण्यासाठी, त्यानंतर आपले जे काही वाहनं आहे, वस्तू आहे, त्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती काढण्यासाठी. समजला? मॅडम हात धुवायचे मग? नाही नाही, अजून करायचं आहे. पुन्हा आपल्याला एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. ही एनर्जी काढली आहे. तुम्ही निगेटिव्हिटीचा बॉल काढलाय तर हात धुवायचे असतील, जवळ बेसिन असेल तर धुवू शकता. ठीक आहे. किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल पण लावू शकता. मग आपण पुढचा बॉल बघूया कशा पद्धतीने करायचा.
आता एक बॉल कशासाठी केला की सगळ्यांची निगेटिव्हिटी काढली, बरोबर. कुटुंबातले जे सदस्य आहे, आपले मुलं आहे किंवा आपले वाहन आहे, त्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती काढली. आता आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे आहे, बरोबर. पहिला बॉल कशासाठी, निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण फुटबॉल प्रमाणे त्याला किक करून पाठवलं ब्रह्मांडात, बरोबर. दुसरा बॉल कशासाठी करतो आहे, पॉझिटिव्हिटीसाठी आणि स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी. पुन्हा आपण काय करणार, मनातल्या मनात रेकीची प्रार्थना करणार आणि असून एक बॉल क्रिएट करायचा आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्यासाठी क्रिएट करत आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्यासाठी क्रिएट करत आहे. हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि यशाची प्राप्ती होत आहे. हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वरा असंच होऊ देत. हे ईश्वरा असंच होऊ दे. थँक्यू रेकी. थँक्यू रेकी. आता हा बॉल आपण क्राऊन चक्राद्वारे डोक्यावरती घ्या, क्राऊन चक्रावर टाकून द्या आणि या पूर्ण ऊर्जा 2 मिनिटं पूर्ण एनर्जी क्राऊन चक्रावरती द्यायची आहे. पूर्ण एनर्जी क्राऊन चक्राला द्या. पूर्ण एनर्जी या पद्धतीने क्राऊन चक्राला द्यायची आहे. रिलॅक्स. येस. दुसऱ्या कोणासाठी, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. समजलं. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, तिसरा बॉल क्रिएट करायचा. सेम तिसरा बॉल क्रिएट करा. आता मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांची नावं घ्यायची तुम्हाला. तुमच्या पती, पत्नी, आई वडील किंवा जे काही फॅमिली मेंबर्स असतील त्यांची नावं घ्यायची आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सदस्य, सर्व वस्तू आणि वाहनांसाठी तयार करत आहे. मी हा एनर्जीचा बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, वस्तू आणि वाहनांसाठी तयार करत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, वस्तूंना, वाहनांना सुरक्षा प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या कुटुंबातील सर्व वस्तूंना, वाहनांना सुरक्षा प्राप्त होत आहे. तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. आणि हा बॉल असा फैलून द्या आजूबाजूला, असा पसरून द्या. ठीक आहे. तिसरा बॉल कोणासाठी केला, फॅमिली मेंबर्सच्या प्रोटेक्शनसाठी आणि आपल्या वस्तूंना, वाहनांना प्रोटेक्शन देण्यासाठी. याचा अनुभव तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने येईल. जे लोक जॉब करतात त्यांनी रोज आपल्या गाडीला या पद्धतीने प्रोटेक्शन द्या, तुम्हाला खूप चांगले चेंजेस जाणवतील. जे लोक बाहेर ट्रॅव्हलिंगला जात आहे त्यांनी स्वतःसाठी प्रोटेक्शन घ्या, तेव्हा देखील तुम्हाला खूप सुंदर चेंजेस जाणवतात. एकदाच करायचं ना मॅडम? हा, एकदाच 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 करायचं. फरक पडतोय मॅडम. मी आता स्वतः आजारी आहे.
मला सर्दी ताप पण ते पण मग तसं मी गोळी घेऊन बसली पण ताप बंद झाला आणि कमी. आता केलं ना तर भरपूर घाम आला. जाणवतंय? हो. मी काय केलं का? नाही. तुम्हीच केलं ना? हो हो. व्हेरी आता गुड. पूर्ण अंगाला घाम येतोय. येतोय ना? हो. हं, होईल, कमी होईल. येस, व्हेरी गुड. आता हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे. तुमचं आहे, तुझं पासे सगळं आपल्याकडे आहे. हे एनर्जीज पण तुमच्यापर्यंत, पहिल्या लेवलच्या एनर्जीज तुमच्याकडे पोहोचल्या आहे. स्वतःला त्या ऊर्जा वाढवा, वापरा. तुम्हाला अनुभव जाणवतील, प्रत्येकाला जाणवतील. बरोबर? फक्त ट्रस्ट करा. रेकी तुमच्या पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह इंटेन्शनवरती काम करणार आहे. तुम्ही जितका विश्वास ठेवणार तितके तुम्हाला अनुभव येतील. बरोबर का आर्या मॅडम? करेक्ट? येस. आता चौथा एनर्जीचा बॉल आपल्याला कुणासाठी करायचा माहितीये? आपल्या धरणी मातेसाठी. का? आपण इथे राहतोय या पृथ्वी तलावावरती. तिथे राहताना आपल्याला धरणी माता काय काय देते? आपल्याला राहायला पण जागा तिनेच दिली बिचारीने. आपल्याला जेवण पण तीच देते. तिच्यामार्फतच आपल्याला पाणी भेटतंय. बरोबर ना? मग आणि दुसरी गोष्ट महत्वाची, की आपले मुलं जिथे पुढेही आपण पृथ्वी तलावर असूत किंवा नसू, म्हणजे आज माझं अस्तित्व आहे पण पुढे माझं अस्तित्व राहील किंवा नाही राहणार, पण अशाही केसमध्ये आपल्या मुलांना किंवा पुढच्या अनंत पिढींना सुरक्षा प्रदान व्हावी, तिथे एक सामंजस्याचं वातावरण राहावं, म्हणून आपण या पृथ्वीच्या सुरक्षतेसाठी एक काय करायचं आहे? एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. या पद्धतीने एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. मी हा एनर्जीचा बॉल आपल्या पृथ्वी मातेसाठी तयार करत आहे. मी हा एनर्जीचा बॉल या आपल्या पृथ्वी मातेसाठी, धरणी मातेसाठी तयार करत आहे. या बॉलमुळे पृथ्वी तलावावर प्रत्येकाच्या मनात प्रेम, दया आणि क्षमा, करुणेचा भाव निर्माण होत आहे. हा बॉल ग्रहण करून प्रत्येकामध्ये प्रेम, दया, करुणा, क्षमेचा भाव निर्माण होते आहे. हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. मी हा एनर्जीचा बॉल पृथ्वी मातेसाठी, धरणी मातेसाठी, आपल्या वसुंधरेसाठी तयार करते आहे. हा बॉल ग्रहण करून पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांमध्ये, प्रत्येक जीवामध्ये प्रेम, दया आणि करुणा, क्षमेचा भाव निर्माण होत आहे. हा बॉल पृथ्वीवरील सर्व सदस्यांमध्ये प्रेमभाव निर्माण करेल, दयाभाव निर्माण करेल, क्षमेचा भाव, करुणेचा भाव निर्माण करणार आहे. हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे, हे ईश्वर असंच होऊ दे. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. असं करून आपण हा बॉल आपल्याजवळ जिथे काही जमीन असेल, तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहत असाल तरी जमिनीवरती टाकून द्या. जर गार्डनमध्ये जाऊन, तुमच्याकडे खालचं घर असेल तर गार्डनमध्ये जाऊन करत जा. जिथे तुम्ही आपले पाय जमिनीवरती ठेवायचे आणि या पद्धतीने गार्डन असेल तर तिथे पण तुम्हाला असं वाटतंय की आता आपल्याला जमिनीचा स्पर्श होतो आहे, आपल्या वसुंधरेला हा बॉल प्रोटेक्शनसाठी द्या, कारण तिला खूप गरज आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये या रेकीच्या ज्या ऊर्जा आहे तुमच्या मार्फत पसरणार आहे. कारण एक कुटुंब जर तिथे बदललं ना रेकीमुळे, तर अख्खं घर बदलतं. आणि तुम्ही बदलले, तुमचं कुटुंब बदल, तुमच्या कुटुंबामुळे आजूबाजूचे वातावरण चेंज होईल. तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती तुम्हाला हळूहळू चेंज झाल्यासारखी जाणवेल. कळलं? म्हणून या पद्धतीने आपल्याला एनर्जीचे बॉल क्रिएट करायचे आहेत. कळलं इथपर्यंत? हे सकाळी की संध्याकाळी की अंथरुणातनं उठल्या उठल्या कसं? कधीही चालतील. आता आपण साधने दरम्यान साधना काय काय करायची आहे ते पण बघूया. एक तर काय करायचं, ग्रॅटिट्यूड. उठल्यानंतर मी सगळ्यांना आभार व्यक्त करेन. जी काही आपण अंथरुणात आहोत, मी स्वतःचे आभार, आई वडिलांचे, कुटुंबाचे, सगळ्यांचे आभार मानायचे 2 मिनिटं लागतात. बरोबर? उठल्यानंतर पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड करा, आपल्या स्वामींचे आभार माना, जे काही तुमची ईश्वरीय शक्ती आहे, ज्याने तुम्हाला उठवलेलं आहे, आजचा दिवस आपण बघतो आहे, सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करा. ज्या व्यक्तीसोबत पटत नसेल त्यालाही धन्यवाद व्यक्त करा. हे झाल्यानंतर, उठल्यानंतर तुमचं सुशीरभूत झाले,
तुम्ही न ब्रश करता चार्ज केलेलं पाणी प्यायचं. ब्रश न करता मुद्दाम सांगता आहे, कारण ब्रश करून सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला ब्रश न करता पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी बऱ्याचपैकी आपले रोग नाहीसे होतात. शक्य असेल तर सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास पाणी प्या. कोमट प्या, गरम प्या, कसं तुम्हाला योग्य वाटते, थंड प्यायचं ते प्या, पण चार्ज करून त्याच्यावरती रेकीची प्रेयर करून हे पाणी प्यायचं आहे. त्यानंतर साधनेचा तुमचा जो वेळ ठरवलेला आहे त्या वेळात तुम्ही साधना केली तरी चालते. ठीक आहे. त्यानंतर आहे ह्या जी साधना करतो आहे, या साधनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॉडीचे हिलिंग पॉईंट्स ते मी तुम्हाला उद्या शिकवणार, की उद्याच्या सेशनमध्ये आपण बॉडी हिलिंग पॉईंट्सला रेकी कशी द्यायची. प्रत्येक आपले अवयव आहे. मला म्हणजे कान दुखतं आहे तेव्हा कुठे रेकी द्यायची, माझं पोट दुखतं आहे तेव्हा कुठे रेकी द्यायची, असे बॉडीचे हिलिंग पॉईंट्स आहेत ते आपण उद्याच्या सेशनमध्ये कंटिन्यू घेऊया. चालेल, की जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी तिथे कळेल की रेकी कुठे कुठे आपल्याला त्या बॉडीला किंवा आपल्या चक्रांना कुठे कुठे बॅलन्सिंगची गरज आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तर रेकी कुठे द्यायची आहे. ह्या प्रत्येक गोष्टी आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार. त्या अगोदर तुम्ही काय करा, सध्या तरी जोपर्यंत साधना नाही करत तोपर्यंत ग्रॅटिट्यूड करा उद्या उठल्याबरोबर. त्यानंतर चार्ज केलेलं पाणी प्या आणि एनर्जी बॉल क्रिएट करून स्वतः घ्या, इतरांना पण पाठवा. कळालं इथपर्यंत आजच्या सेशनमध्ये? इथे कोणाला काही प्रॉब्लेम आहे? सांगा मला. मॅडम, हम्म. एनर्जी बॉल क्रिएट करायच्या आधी रेकीची प्रेयर करायची आहे ना? हो, रेकीची प्रेयर करायची, हम्म. ठीक कंपल्सरी आहे. रेकीची प्रेयर करायचीच. आणि घराला आणि स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं आहे. ऑरा रोज लॉक करा. बाहेर जात असाल, प्रवास करत असाल, ट्रॅव्हल करत असाल किंवा तुम्ही मैत्रिणीकडे पण शेजाऱ्यांकडे जात असाल तरी ऑरा लॉक करून जायचा. कुठेही जा, ऑरा लॉक करून जा. कारण तुम्ही ज्या आता तुमची एनर्जी हळूहळू वाढेल, तुमच्या ऊर्जा वाढेल, तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळते. त्या पद्धतीने तुमचं जीवन हळूहळू बदलणार आहे. ऑरा लॉक क्लास. लॉक करताना काही बोलायचं नाही ना? बोला ना. ही प्रोसिजर ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, तिथे गाठ बांधली आहे. हे दिव्य रेखी शक्ती माझा औरा काय कर, पूर्णतः प्रोटेक्टेड ठेव, मला सुरक्षा प्रदान कर. हे स्वामी, तुम्ही जे काही ईश्वर गुरूंवर श्रद्धा करत असाल, जे काही तुम्हाला कुलदेवी आहे, हे कुलदेवी माता मला पूर्णतः संरक्षण प्रदान कर. मी तुझं बाळ आहे आणि मला सुरक्षा दे, असं तुम्ही म्हणायचं आहे. किती आपलं काही झालं तरी त्या ईश्वरीय शक्ती, रेकी शक्तीच्या आपण वरती नाही आहोत. त्यामुळे सरेंडर व्हा. कुठेतरी सरेंडर झालं, आपण झुकल्याने आपली व्हॅल्यू कमी होत नाही, उलट वाढणार. जितकं तुम्ही ईश्वरीय शक्तीजवळ किंवा रेकी शक्तीजवळ मदत मागणार आहे तितकं तुम्हाला ती सहाय्य करेल. बरोबर? पण तुम्ही मागितलंच नाही तर कसं काय येईल कोणीतरी तुम्हाला मदत करायला? बरोबर ना? म्हणून डॉक्टर मी जोपर्यंत मागाल नाही तोपर्यंत मिळणार नाही. आई पण बाळाला दूध केव्हा देते? जेव्हा बाळ खूप रडत असतं. नियम आहे तो. म्हणून आपल्याला मदत मागायची आहे की मला मदत कर. समजलं इथपर्यंत? त्यानंतर येत आहे चक्रा मेडिटेशन. चक्रा मेडिटेशन करताना आपल्याला काय करायचंय, खालच्या चक्र म्हणजे रूट चक्र, मूलाधार चक्रापासून साधना सुरू करायची. मूलाधार चक्रावरती 2 मिनिटं लक्ष केंद्रित करून लम नावाचा उच्चार करायचा. लम लम लम. मग पुन्हा आपण लम नावाचा उच्चार करायचा. तिथे लाल कलर आहे म्हणून लाल कलर व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू वरती यायचं. स्वादिष्टान चक्राची जागा बघायची. डोळे बंद ठेवून स्वादिष्टान चक्रापर्यंत पोचा. तिथे कुठला मंत्र सांगितला आहे? वम. आणि त्याचा रंग कुठला सांगितला आहे? ऑरेंज कलर, केशरी कलर सांगितला. मग स्वादिष्टान चक्रावरती लक्ष केंद्रित करून आपण वम नावाची बीजमंत्राची साधना करायची. मग पुन्हा वरती यायचं, मणिपूर चक्रापर्यंत पोचायचं. मणिपूर चक्रानंतर मी तुम्हाला या साधनेचा म्हणजे ह्या बीजमंत्राचा ऑडिओ पाठवेल. जसं मी विजन बोर्ड पाठवले त्या पद्धतीने बीजमंत्राचा ऑडिओ पाठवेल. ठीक आहे. नाहीतर ज्योती मॅडम तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुमच्याजवळ असेल तुम्ही पाठवून द्या. तुम्हाला पाठवलं होतं ना मी? हो, पाठवेन. पाठवून द्याल. ठीक आहे. तो ऑडिओ ऐकून ऐकून पण तुम्ही साधना करू शकता आणि लक्ष केंद्रित करू शकता, किंवा ऑडिओ सोबत जर कनेक्ट नसाल होत तर तुम्ही स्वतः पण प्रत्येक चक्रावरती लक्ष केंद्रित करून
करायचा आहे. मणिपूर चक्र जे माझ्या कॉन्फिडन्सचं कारक आहे, माझ्या इच्छाशक्ती वाढवणार आहे, मला पैशाचा पूर माझ्या आयुष्यात येणार आहे, म्हणजे त्याचा रंग आहे पिवळा. मग इथे काय करायचं, आपल्या जिथे आपलं नाभी चक्र आहे, म्हणजे आपली नाभी बेंबीच्या वरती 3 बोटं, तिथे आपण लक्ष केंद्रित करायचं, डोळे बंद करून येलो कलर व्हिज्युअलाइज करायचा आणि रम नावाची बीजमंत्राची साधना करायची. हळूहळू वरती गेलो, हृदयापर्यंत आलो. हृदयामध्ये आपला कुठला मंत्र आहे? यम. आणि हृदयामध्ये आपण हिरवा रंग व्हिज्युअलाइज करायचा. गुलाबी रंग पण तुम्ही हृदयामध्ये व्हिज्युअलाइज करू शकता. त्यानंतर आपलं विशुद्धी चक्र, जे आपलं थ्रोट चक्र आहे, तिथे आकाशी रंग, महादेवाचा गळा आपल्याला आठवतं बरोबर ना, नीलकंठ, तो आपण आकाशी रंग आपल्या गळ्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचा आहे. हळूहळू वरती जायचं आहे. या थर्ड आय चक्र म्हणजे आपल्या आज्ञा चक्रावरती आपल्याला काय करायचं आहे? डार्क निळा रंग, गहरा निळा रंग, अस्मानी कलर म्हणता येईल, किंवा आपण म्हणतोय इंडिगो कलर. इंडिगो कलर तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. इंडिगो कलर व्हिज्युअलाइज करून उम 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 या पद्धतीने काय करायचं आहे, 3 मिनिटं आपण एका चक्रावरती मंत्र साधना करणार. आणि नंतर तुम्ही शेवटी ओंकार गुंजन करायचंय. ओंकार गुंजन पण 3 मिनिटं करायचं आहे. ओंकार गुंजन करताना सर्व लक्ष आपल्या सहस्त्रार चक्रावरती, क्राऊन चक्रावरती द्या आणि मग ओंकार गुंजन घ्या. आणि त्याने तुम्हाला अजून अजून साधनेने परिणाम होतो. प्रचंड तुमची एनर्जी जाणवायला लागेल आणि पूर्ण शिफ्ट तुम्हाला तिथे जाणवेल की सगळी एनर्जी जी आहे ती चेंज झाल्यासारखी कळालं? या पद्धतीने. आणि उद्या अजून एक सुंदर मी 7 चक्राचं मेडिटेशन आणि बॉडी हिलिंग पॉइंट्स आपण उद्याच्या सेशनमध्ये घेऊ, की कुठे हात ठेवायचा, कशा पद्धतीने, कुठला प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हात ठेवायचा आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा तर कशा पद्धतीने ठेवायचा आहे. कळालं इथपर्यंत? आता कोणाचे डाऊट आहे? हा, सोना मॅडम बोला. कॅमेरा कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद करा. सोनाली मॅडम कॅमेरा. नाही होते मॅडम. हा हा बोला, नाही होते. हा, आता बोला. ते गाठ मारताना एकदाच मारायची का? 3 वेळा करा, 3 वेळा. गाठ मारताना, ऑरा लॉक करताना. दिवसभरात? हा, एकदा सकाळी करून घ्या, 3 वेळा करायचे. 3 वेळा ऑरा लॉक करायचा आहे. आणि रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग बघा शांततेने. तुम्हाला जिथे प्रॉब्लेम वाटत असेल तर रेकॉर्डिंग बघून अजून शांततेने ऐका आणि स्टेप बाय स्टेप जर जिथे मिस झालेलं असेल ते पुन्हा ऐका. त्याने तुम्हाला काय होईल, नोट्स काढायला मदत होईल. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? नक्की? मॅडम. हो. हो. हा सोनाली मॅडम बोला ना. नाही, मी बोलतेय तुमच्या आवाजातली रुपाली हा भोसले. हा, तुमच्या आवाजातली प्रार्थना एकदा रेकॉर्ड करून सगळ्यांना शेअर करा ना. ठीक आहे, पाठवते. हा, चालेल, पाठवते. रेकॉर्ड करून पाठवते, म्हणजे तुम्हाला ऐकून थोडंसं कनेक्ट होईल. हा, ऐकून ऐकून ते शब्द कानावर हे होते. चालेल. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? नक्की. मग मी अभ्यास करायला बसताना असं रेकीला आवाहन करू शकते का की माझं हो हो कॉन्सन्ट्रेशन हो, वाढत आहे? करू शकता, करू शकता. रेकीला आवाहन करा, फरक जाणवेल. ओके. हम्म. हा, तुषार सर. मॅडम, ते ऑरा प्रोटेक्शनचं जे आहे ते डेली बाहेर निघताना करायचं आहे का? हो, बाहेर निघताना करा किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही कुठेही जायचं, सकाळी उठल्यानंतर ऑरा लॉक करून ठेवून दिला तरी चालेल. म्हणजे कधीही बाहेर बरं. जायचं काम पडलं तर आता घाईत कधी जावं लागतं, म्हणून सकाळीच एकदा मी जी साधना करते तेव्हाच ओरा प्रोटेक्शन झोन मध्ये टाकला तरीही चालेल. हम्म.
आणि तुम्ही जी आता साधना सांगत आहेत आणि जे आता तुम्ही बीज मंत्राचं हे करायला लावलं, स्मरण करायला लावलं. आता माझ्याकडे कसं आहे की कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, तर माझ्याकडे तशी जागा नाही आहे एकदम स्वच्छ की जिथे एकदम हे करता येईल. आपण मॉर्निंगला सकाळी 6 वाजता 7 वाजता मी बसू शकतो एका ठिकाणी, तर तशा ठिकाणी केलं तर चालेल का? हो हो, चालेल चालेल चालेल. बर. हा. कारण की एकदम साफसफाई वालं हे नाहीये तिथे, पूर्ण असं कन्स्ट्रक्शनचं काम आहे, तर तुम्हालाही माहित आहे कसं काम हे असतं तर. हम्म. त्याच्यामुळे म्हटलं. हा ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. ठीक. अजून कोणाचे प्रश्न आहेत? समजला इथपर्यंत? ओके, उद्याच्या सेशनमध्ये आपण पुढचा भाग बघूया आणि बॉडीला हील कसं करायचं आणि बॉडीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म चक्रांना देखील हील होतो आहे कशा पद्धतीने करायचं हे उद्याच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू 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 थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू थँक्यू. मॅडम.